तुम्हाला जंगल बघायचे असेल तर पेंच, कान्हा, बांधवगड जा, पण तुम्हाला वाघ बघायचा असेल तर मात्र तुम्हाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातच यावे लागेल। सफारी दरम्यान या व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटक मार्गदर्शक देखील हेच सांगतात। पर्यटक मार्गदर्शकांचे हे म्हणणे खरेही ठरते, कारण ताडोबातील वाघ असो वा वाघीण पर्यटकांना निराश करीत नाही। राणी ही त्यातलीच खास, तिच्या राजेशाही थाटाची झलक अमरावती येथील अप्पर आयुक्त व वन्यजीव प्रेमी वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी अचूक टिपली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि वाघिणींना अभिनेते, अभिनेत्री तसेच चित्रपटातील पात्रांची नावे दिली आहेत। पर्यटकांनीच ती नावे दिली आहेत। कित्येकदा तर हे पर्यटक मार्गदर्शकच पर्यटकांना तशी विनंती करतात। ताडोबातील राणी या वाघिणीचेही असेच नामकरण झाले आहे। ती येते आणि पर्यटकांना छायाचित्रासाठी जणू पोज देऊन जाते। त्या जंगलावर जणू तिचे साम्राज्य आहे, अशा तऱ्हेने ती वळते। ती सरळ पर्यटकांच्या डोळ्यात पाहते आणि म्हणूनच ती निर्भय आहे असे म्हणले जाते। 2 वर्षापूर्वी मध्य चांदामध्ये देखील कारवा, बल्लारशाह सफारी प्रवेशद्वारे सुरू झाली। येथील जंगलही चांगले आहे आणि व्याघ्र दर्शनही होते, त्यामुळे या प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे। येथे सफारी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागत नाही। या ठिकाणी लिसा ही वाघीण आणि तिचे 4 बछडे आहेत, तसेच गुरु आणि काला या वाघांचेही वास्तव्य आहे। याच परिसरातील पाणवठ्यावर आपला राजेशाही थाट जपत राणी आली। वाघीण आपल्या बछड्यांना सारे काही शिकवते। अधिवास निर्माण करण्यापासून तर उदरनिर्वाहापर्यंत यात नवीन काहीच नाही, पण राणीचा राजेशाही थाटच न्यारा। या सर्व गोष्टी ती पण तिच्या बछड्यांना शिकवते, पण त्यात तिच्या राजेशाही थाटाची झलक दिसून येते। मध्य चांदा विभागातील करवा येथे नैसर्गिक पाणवठ्यावर ती बछड्यांसह पाणी पिण्यासाठी आली। दोघेही अगदी शिस्तीत पाणी पित होते। दोघांची ही पद्धत अगदी सारखीच, दोघांचेही पाण्यात पडलेले प्रतिबिंब अगदी सारखेच। ते प्रतिबिंब न्याहाळण्याचा दोघांचाही टायमिंग अगदी सारखा, कुठेही आक्रस्ताळपणा नाही की काही घाई नाही, अगदी आरामात ती पाणी पित होती। राणी या वाघिणीचा आणि तिच्या राजेशाही थाटाचा सोहळा अमरावती येथील अप्पर आयुक्त व वन्यजीव प्रेमी वन्यजीव छायाचित्रकार गजेंद्र बावणे यांनी अचूक टिपला।